हाय हाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आत्ता वाजलेले संध्याकाळचे 8:30. तर आतमध्ये एवढं गरम होतं आहे ना, म्हणजे उष्णताचे एवढं टेम्परेचर आहे ना, त्याच्यामुळे असं संध्याकाळी असे हवा छान सुटते, भारी वाटते. तर मी आता आमच्या दुकानासमोर बसलेले का आमचा श्रेयश चालला बाहेर सायकल खेळायला. आमच्या पोरांना म्हणजे पोरांचं कसं आहे, गाडी आली बापरे, हे पाहिलं का, अशी पोरं ऐकत नाहीत. समोरून गाडी आली, दुकानाच्या समोरून असाच गाडी सायकल घेऊन गेला. आणि इथं कसं दुकानासमोर असं वाटतं आहे ना, ते बरोबर इथनं अशी सायकल घेऊन गेला आणि समोरून अशी गाडी आली होती. तरी सारखं लक्ष ठेवते मी. संध्याकाळी वातावरण एवढं शांत असतं, त्याच्यामुळं गाड्यांची भीती वाटते. आणि संध्याकाळी दिसतं सायकल खेळतो, भारी वाटतं असं संध्याकाळचं वातावरण. असं हवा छान येते. घरात पण खूप असं गरम होतं. तिथं आमच्या मम्मी जी बसल्यात, म्हणजे माझ्या सासूबाई बसल्यात. 1 मिनटं मी दाखवते. अंधार एवढ्या नाही दिसणार, पण तरी पण मी दाखवते. हे पा, थोडं थोडं दिसत असतील, तारामध्ये बसलेले आहेत ते. मी इकडे जेवण वगैरे झालेले आहे. जेवण झालं की झाल्यात आम्ही झोपत नाही. तर थोडंफार असं दुकान बंद करायला 10 वाजतात. कारण संध्याकाळी थंड वगैरे घेण्यासाठी पण गिऱ्हाईक येतं ना, त्याच्यासाठी 10 वाजतातच. हे म्हणजे दुधाचे कॅन दिसतात, तर काही हे आपले नाही आहे, दुसऱ्याचे आहेत. पण त्यांनी इथं जागा होती म्हणून खाली केलेले आहेत. तर हे पहा, श्रेयश आला. हे आमची आली. समू गेली होती तिच्या मैत्रिणीकडे. श्रेयश पण आला. पाहिलं ना, अगं समोरून गाडी आली होती आणि बरोबर असं केला, त्या तुषारची गाडी आली होती. ही झालं असतं. आता आम्ही ना बाहेर चाललो चक्कर मारून. आमचा श्रेयश म्हणतो, मम्मी आपण इथं समोर रोड आहे, हे पा अंधारच आहे थोडा, पण रोडवरती चक्कर मारू म्हणतो. त्याला असं फिरायला भारी वाटतं. तर आम्ही चाललो आता बाहेर. जेवण केलं हवेला थोडंसं भारी वाटतं, त्याच्यामुळे आम्ही चाललेलो आहे. त्याला असं म्हणजे तो व्हिडिओमध्ये येत नाही येत, नको वाटतं त्याला. पण मी त्याला म्हणत असते, अरे चल चल भारी वाटतं. पण तो असं नको म्हणतो, पण मी नको ग मला. आता पण पाहिलं ना, मी व्हिडिओ करत होते ना, तर तो सायकल घेऊन पुढं पळत गेला. चल आता आम्ही चाललो रिटर्न आमच्या घरी. म्हणजे असं फिरताना ये ना, सकाळीचं पण इतकं वातावरण छान असतं. सकाळी आमची तर रुटीन आहे, पहाटे आम्ही 5लाच उठतो. कारण दुकानामुळे फास्ट आवरावं लागतं, त्याच्यामुळे मला पहाटे 5ला उठावंच लागतं. तोपर्यंत 8:30पर्यंत आवरतं म्हणून. तर सकाळी पण असं मी खूप ठरवते, संध्याकाळी झोपतानाच ठरवते की सकाळी उठल्याच्या नंतर पहाटे 5 वाजता 5 ते 5:30पर्यंत असं रोडवरती चक्रा मारून थोडासा व्यायाम करून. पण नाही मॅनेज होत, कारण टाईम मग लवकर जातो आणि कंटाळा येतो नंतर उठायचा. सकाळी थोडी अशी गार झोप लागते. सकाळचं वातावरण गार असतं, त्याच्यामुळे गार फॅनची पण हवा वगैरे लागते, म्हणून जरा कंटाळा येतो. आणि संध्याकाळी आता भारी वाटतं. एकच चक्कर आम्ही फक्त मारली. आता आमचा श्रेयश असा इथं बसलेला आहे, त्याला कंटाळा आला. समू गेली परत बाहेर, आली होती पण बाहेर गेलेली. त्याचे पप्पा पण बाहेर गेलेले आहेत. तर आता आमचा घरी जाण्याचा टायमिंग झालेला आहे. आता 8:45 वाजत आलेत. आम्ही 8:30ला बसलो होतो इथं, 8:45 वाजले. आता घरी जायचं, थोड्या श्रेयशबरोबर थोड्या गप्पा मारायच्या. कितीही काम असलं ना, पण एक गोष्ट, आपण आपल्या मुलांना पण टायमिंग दिला पाहिजे. कारण आमचा श्रेयश आणि आमची समू, आम्ही आमच्या घरात पण खेळतो कधी कधी आहे ना. मी आणि आमचा श्रेयश समू पण आम्ही रात्री आमच्या घरात श्रेयश आपण कबड्डी खेळतो का नाही रे? हां खेळतो. हाय कर सर्वांना. हाय म्हणू पळाली फास्ट. आमचा श्रेयश खूप घाबरला. आमच्या इकडं बिबट्याची पण भीती आहे ना. सकाळी पहाटे 5 वाजता म्हणजे मी उठले होते आणि इथं दुकानासमोर ती नाही का असं झाडायला आले होते. तर मी एकटीच होते आणि मांजरवरती चढली होती. तर त्या इथं समोर अशी ना, इथं तो बल्ब लावला, तिथं भिंत आहे, त्या भिंतीवरती मांजर चढलेली होती. आणि मी आपलं सकाळी झाडायच्या नादात होते आणि पहाटे 5ला अंधारच होता. मग पाणी पण पहाटे 5ला येतं, रात्रीची लाईट असल्यावर पहाटे पाणी येतं. मग म्हणलं झाडून काढून दुकानाच्या समोर पाणी मारता येईल, त्याच्यामुळं मी करत होते. आणि मी माझ्या कामातच होते, नादातच. तर वरून ना झाडत होते, मांजराने अशी उडी मारली. मी झाडू टाकल्याच्या आतमध्ये पळाले ना, 2 मिनटं माझं अंग थरथर कापत होतं. आणि नंतर मला हसायला येत होतं.
असं कुणाकुणाला वाटतं बरं, एखादं म्हणजे कसं आपण एखाद्या वेळेस पडलो काही झालं तर आपल्याला किती लागलं आपण हे नाही बघत, आपल्याला कुणी बघितलं का हे बघतो. आणि माझ्या बाबतीत तर होतं बरं का, म्हणजे खरंच होतं. त्याच्यामुळं असं आणि किती काम असू द्या पण मुलांना पण टायमिंग द्या, कारण मी तर माझ्या मुलांना देतेच आणि खास करून माझ्या श्रेयांशला तर मी खरंच देते. मुलीला पण देते पण त्याला पण देते. कसा हसतो. चला सगळ्यांना शुभरात्री. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.